जे कधी घडलं नाही ते घडणार. महाराष्ट्राच्या घरोघरी चर्चा रंगणार, कारण आता खेळ बदलणार. कोण होणार करोडपती लवकरच आपल्या सोनी मराठी आणि सोनी लिव्हवर. मंडळी, आता आपण जाणार आहोत एक नृत्याविष्कार पाहायला. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची नजाकत अनुभवण्यासाठी. जी घेऊन मंचावर येत आहेत जत्रेचे अतरंगी हास्यवीर. नाही 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 आई ऐकू. काय ग, काय झालं? बोलले ना तुला काल रातच्याला कंबरला चकली मधून ऐकू. अगं पण मी काल रात्री कंबर शिकवून दिली, बाम बिम छान लावून दिला, तरी तुला बरं नाही वाटलं? नाही, मला तेच वाटलं थोडं बरं वाटतंय म्हणून नाचून बघितलं, पण नाही नाही नाचल्यावर लय कळ जाते बघ, कमरेत पाठ पण धरली. आता काय माझ्याच्यानं होणार नाही. अगं मग आजची बारी कॅन्सल करावं म्हण. काय येडी बिडी आहेस का तू? अगं ती सबसेकातील मोसमी पाटील आल्यापासून ना सगळ्यांचं मार्केट जाम झालंय. आपली कंपनी झाली लॉस मध्ये जाते. मला की आजची बैठक रद्द होऊ द्यायचं नाही म्हणजे नाही, लक्षात ठेव तू. मला तिचं कौतिक सांगू नको. मी सकाळीच मालकांना फोन केला होता. मी त्यांना म्हणलं, मालक मला काय आज नाचायला जमणार नाही. तर म्हणले माझ्या नावाने ऍडव्हान्स घेतलाय त्यांनी. मग म्हणलं मला काय सांगता, तुम्ही नाच पाहिजे तर मी नाचणार नाही. कोण ग जाडे तू? इथं तुझ्यात अयो अयो मालक तुम्ही? अयो मालक मालक ए! मालक हे काय केलं मालक? सकाळदार नाही इथं चाललंय, विवळते नाचणार नाही करायचं काय? फडातला पोरी पण गेलती, सगळी दाखलूच लागलं. मोचवर नाचणार कोण? सुपारी घेतली आहे, आपलं नाव पंचकृषी माझ्या फडाचं. घेतलेली सुपारी कॅन्सल केली, लोक तोंडात शेण नाही घालणार. मीच नाचणार आता. मालक तुम्ही नाचणार नाही म्हणजे इथं आपल्या फडावर माझ्या नावाने येतात लोक. माझ्यासाठी पागल आहेत. माझी अदाकारी बघायला कुठनं येतात माहितीये ना. हा, कुठं रसिकाबाईंची अदाकारी आणि कुठेही सौंदर्याची बायदाकारी. सगुणे तसं नाही मालक, तसं नाही मालक. अहो काय, रसिकाबाईंवर लोक येऊन पैसे उडवतात. तुम्हाला बघितलं ना, बडवतील. ए काय होणार नाही, सगळं होणार. तुम्ही नका काळजी करू. नाचणार मी, त्याचा काही विषय नाही. पण मालक त्यांनी तुम्हाला ओळखलं म्हणजे? काय नाही होत गे, कसलं काय ओळखतंय? येडा येते. सकाळी ऍडव्हान्स पाठवला, कदम नावाचं कोणतरी आहे, 30,000 रुपये फुगल पेवर पाठवले. मी मेसेज केला, हे आले असतील तर अंगठा दाखवा, मग 1 रुपया कन्फर्मेशनचा पाठवतो. असं येडा येते. काय नाही, लगेच गंडेल. काय होत नाही. गावचं सरपंच म्हणायचं. काय ह्याचे सरपंच कसलं काय, काहीतरी ड्रायव्हर बिवर आहे ती. तुम्ही काही काळजी करू नका, समजा मी करतो. तुम्ही फक्त उभं राहा. पण मालक तुम्हाला ओळखलं तर? अगं नाही ओळखणार, मी आयडिया केली आहे. तू नको टेन्शन घेऊ. मालक टेन्शन तुम्ही घ्या मालक. चुकून माकून त्यांनी जर तुम्हाला ओळखलं ना तर आयडिया केली आणि पैशी आली असं होईल मालक. मी आपलं सांगायचं काम करतो. गुन्हे काय नाही होत. तुम्ही फक्त होला हो करा. तो कदम आला ना त्याला फक्त रिजवायचं काम कर, बाकी मी समज करते. काय होत नाही. तुम्ही पाहुणं आलं, पाहुणं आलं. पाहुणं नमस्कार नमस्कार. पाहुणं या की. नाही नाही, काळजी करू नका. काय करता? आम्ही आहे ना. अरे नका ना. मस्त टिपके टिपक्यांचं शेड घातले. अरे बापरे, माझे मी पण व्हायब्रेशन मूड. हे ड्रायव्हर तिकडे बाहेर खुर्च्या टाकल्या, ती जाऊन बस. मारतायत ड्रायव्हर. ते मेन शेड ते मेन या बारक्या शेड बसा. नको ना, मारता मारता तूच पडून जाशील. काय कमी जाऊ द्या, नुसते शेट. नुसते शेट नाही, अरुण शेट बोला. अरुण अरुण शेट. बसा 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 बसा. अरुण शेट. अरुण भाऊ, अरे बाप तुझे आ बारकाशे मानू रे बोरे.
तुझ्यामुळे पहिल्यांदा बैठक बघायला मिळते. अरे म्हणजे काय आपला हरणे काय साधा माणूस आहे पोचलेला माणूस आहे. हे पाहुणं म्हणजे कुठलं म्हणायचं, कुठलं सरपंच आहात की आमदार बिमदार डायरेक्ट? नाही 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 एवढं कुठलं काय आहे? मी आपला साधा ड्रायव्हर दुम दुम मगाशी मी ड्रायव्हर बोललो ना, ड्रायव्हर बाहेर जाऊन खुर्चीत बस, तिकडे जा. अरुण भाऊ ड्रायव्हर होतो टेम्पो विकलाय आणि इकडे आलोय मजा करायला. हो. कशाला विचार कशाला? ये माझा मित्र आहे त्याचा हॅपी बर्थडे वाला आहे. त्याचा आज वाढदिवस आम्ही साजरा करायला इकडे. है ना. अरे हो आमचा हरणे ना दिलदार आहे दिलदार. मित्रांसाठी ना कमरेत सोडून देईल काय समजली आहे का नाही? हो हो अरुण भाऊ म्हणजे दिलदरी आणि सगळ्यांनी घरी या, असा आहे तो. असं काय नाही असं काय नाही उगाच हे बोलतात आहे. मी आपला साधा माणूस आहे. हे फक्त मला मोठे करतात खरं आहे. कानफार फोरीन अरे हो तू साधाच हे खरं आहे असं सांगतोय त्यांना. अरुण शेठ इकडे तर बघा. बोलत अरुण भाऊ रसिकाबाई ओ रसिकाबाई आतापर्यंत आम्ही तुमचं नाव ऐकलं होतं. आज आमचं स्वप्न पूर्ण होणार आहे. तुम्ही नाचा, नाचा. पाहुण्यासनी फक्त वेंगुर्लेकर बाईंचाच डान्स बघायचं वाटतं. एक संधी पशीबाई माघाटनकरीला पण देऊन बघा. श्याम्या आणला मागतो एक देव देतो चार. दोन दोन दोन. बर या बाई कोण आहेत? या बाई बरं, ह्या बाई कोण आहेत? मी आहे सौंदर्याचा परमाणू बॉम्ब. मला बघून भल्या भल्यानं पुट्ट घाम. नाव माझं पशीबाई माघाटणे करीन. बाई सोडा. या ना पाहुणं काय झालं? अरे कोण आहे हे? अरे हे कोण आहे? बुलढाणी सौंदर्य. नाही 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 शेठ, त्या आहेत पशीबाई मागा ठाणेकरीन. आजकाल सगळीकडे त्यांचीच हवा आहे फक्त. आता एवढा मोठा फुगा म्हटल्यावर हवा असणार पाहुणा अरे सॉरी 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 सॉरी. मी काय म्हणतो रसिकाबाई तुम्ही नाचा. नाही नाचा ना तुम्ही. मला नाही जमणार. आता कसं? नाही म्हणजे ऐकून घ्या, कसं आहे इथं बैठकीचे काही नियम असतात, हो की नाही? अरे आजचं काय कसला आता नियम आहे? तुम्ही नाचा ना. रसिका आहे ओ, पाहुणा नवीन दिसत आहेत. हा. पैसे बिसे आहेत की असे चाललेत हात हलवत. हो बाई हलक्यात घेऊ नका अरुण बोला. हा. अरुण भाऊ काढू का पैसे? काढ पचकन. हे थांब नको काढू हे. अरे कालच टेम्पो विकला नाही उद्या त्याला काम धंद्याला उपयोगी पडतील. उडवा माझे पैसे आहेत, उडवा तुम्ही. 20,000 लुल्लू पुंजी समजलं काय मला? नाही. अरे टेम्पो विकून सगळे पैसे इकडे घेऊन आलेला आहे. हे घ्या डान्स सुरू करा. हो 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 पाहुणं जरा धीर धरा पाहुणं. काय फडाचे काही नियम आहेत ते समजून घ्यावे लागतील. काय नियम आहेत? पाहुणं आता इथं एक चादर आणली जाईल. शांत होणार बोरे. श्याम्या चादर आहे. हो 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 मध्येच उतावीळ होऊन जात होतो. चादर म्हटली बया, काय माणूस आहे. डेंजर हे हो ऐकून तर घ्या. ये. इथं आता एक चादर आणली जाईल. त्या चादरीखाली आम्ही दोघं आमची बोट ठेवणार. तुम्ही ज्या बाईचं बोट पकडाल ती बाई याच फडावर नाचणार. अरे मग कुठाय चादर? आणा चादर. मला चादरीतून बोट पकडायचं. नको ना अरुण भाऊ. नाही ते एक काम करा तुम्ही मला चादरीत. काय माणूस आहे हा? नाही, तू एक्साइट होऊन जात होतो.
नाही काही दानसाठी रोजी रोटी विकलेला माणूस आहे तो टेम्पो फुकून टाकला त्याने आम्ही- त्यामुळे त्याला थोडस समजून घ्या. नको ना रे नको ना रे स्वामी, मी काय बोलतो आता वेळ नका घालू आतापासून चादर आणा आजपर्यंत मी चादरीत बोट पकडलेलंच नाही मला कोणी चादरीत पकडलेलं नाही अरे निदान माझ्या अंगावर तरी कोणी चादर टाकलेली नाही नाही खरंय आजपर्यंत ना ह्याला कुणी चादर दिलेलीच नाही आमच्या रूम मध्ये ना हा मोठ्या टावेल खाली झोपतो का नाही झोपतो मग काय आहे शोल शॉल 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 पाहुणं तसं एक काम करूया आपण चादर कॅन्सलच करूया शॉलच ठेवूया तर नियम पूर्ण आधी ऐकून घ्या सगुणे शॉल दे आम्ही या शॉल खाली दोघी आमचे बोट ठेवणार तुम्ही एक बोट पकडायचं पण ते पकडताना डोळे मात्र बंद करायचे ही फालतूगिरी आहे आता या शॉलच्या खाली तुमची बोट असणार ना डोळे कशाला बंद करायला पाहिजे डोळे बंद केले की कॉन्सन्ट्रेशन वाढतं. खरंय मी कुठेतरी ऐकलेलं आहे काय आहे कुठलंही काम करताना डोलं बंद केलं ना की जाम मजा येते का काय बोलताय मोठं नाही सांगित तेव्हा शपथ म्हणजे मजा येते मजा म्हणजे अरे मी रोज आहे ना डोलं बंद करून आंघोळी करतो मला जाम मजा येते मी डोळे उघड करून आंघोळ करते मला पण मजा येते ए साम्या तू कशी आंघोळ करत मी नॉर्मल आंघोळ कर आंघोळीवर चर्चा करायला आलो का आपण आंघोळ करायला अरुण भाऊ बोट मी पकडतो अरे पण पैसे माझे आहेत ना अरे बर्थडे माझ्या येणार रे करू दे ना हा? अरे मला पकडू देणार रे आणि तुला आहे ना अंदाज नाही काय पकडायचे ते हा स्टेअरिंग वर हात फिरून फिरून आहे ना तुझे हात झाले निब्बर अरे मी जरी बोट पकडलं ते डान्स तर आपण तिघे बघणार आहे ना अरे आपण तिकीट डान्स बघणार बोट कुणी पण पकडू दे हा चालेल 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 डान्स करायला बघायचं आहे पण वत्सल्या रसिकाबाई आपल्याला डान्स कोणाचा बघायचा आहे रसिकाबाई हात काढ अरे बापरे. सगुणे दे बाई शॉल दे वत्सल्या निम्मान रसिकाबाई रसिकाबाईंचा अरे हॅलो हॅलो हा हॅलो चादर कुठे गेली चादर पाहुणं हा. नीट पकडा बोट हो पकडतो पकडतो ऐ, पकडलं ये बघ पाहुणं लयच फिदा झाले नाही 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 वत्सल्या पैसे माझे फुकट घालून अरे नाही फुकट घालत वत्सल्या अरे मला काय माहिती मला वाटलं रसिकाबाई तिकडे बसलेले आहेत तर त्यांचे बोट पण तिकडेच असेल पण त्यांनी बोट असे असे करून ठेवलेले होते मग योच तो गेम आहे ना वसाऱ्या जरा डोकं वापरायचं ना ऐका आता ठीक आहे यांचं डान्सचं बघूया तर पाहुणं बसा की बघूया बघत यांचा राहा dance दाकारी. बघूया ते बोलतात ना काय बोलतात अरे ते बोलतात मला काय माहिती ते सारखं बोलतात ना मी काय बोलतो माझ्या लक्षात राहत नाही त्याच्या कुणा लक्षात ठेव मी ते बोलतात ते. शांत अरुण भाऊ ते मध्ये मध्ये एक्साइट होऊन जात होतो बाई पाहुणं बघा आता अदाकारी अरे बापरे बाईने डायरेक्ट कराठीची पोच घेतली ऐका अरे मन तुडवलं रे तुडवलं पाहुणं कशी वाटली अदाकारी अदाकारी गदाधारी कोणतरी राक्षस आल्यासारखं वाटलं मला. कोण आहे ही या पशीबाई मागाठाणे करीन सौंदर्याचा परमाणु बॉम्ब. महिला पाकिस्तानवर टाका तुला काय चाललं ऐका नाही ए वाचा पैसे कर पैसे कर. पैसे नको काढू उद्या ह्याला काम द्यायला उपयोगी पडतील ऐक माझा उडू का माझे पैसे आहेत. थांब, ऐक माझा एवढे सगळे आता ए, अनानी करते सगळे आणते सगळे ते 50,000 रुपये आहेत. बाई तुम्ही पेलेस तुम्ही पाहुणं आता नियम आहे की नाही या शॉल मध्ये तुम्ही आमचं बोट ओळखायचं मग आम्ही तुमच्यासाठी नाचणार बरं एक मिनिट मी पोट पकडणार रसिकाबाई हा निम्मन पकड कमान कमान सांभाळून बर का पाहुणं आता सांगू आऊ छळू ना काय करताय अहो छालू ना मन बदलायचं आहे मन बदलायचं पहिला डाव देवाला पहिला डाव देवाला परत परत बोट पकडायचं म्हणा पकडला ऐको पाहुणं किती जोरानं बोट धरताय सोडा की नाही सोडणार सोडा की आता नाही सोडणार असं काय करायचं सोडा किती बोल
सोडलं तरी नाही सोडणार. नका सोडू. अरे बापरे, परत हिचं बोट धरलं आम्ही. पाहुण्यांचा जीवच चढलाय जणू. नाही, नाही. ऐका ऐका, त्यांच्या मनात डान्स बघायचा नाही. अरे आता काय करायचं? बघावा लागेल आता. वरवंटा फिरवला ना वासराने. पाहुणे आधी ऑकर आणि विडा खा. करायला जागा ठेवली साहेब वासरे. अरे बाप रे बाप, अरे कोण आहे? अरे तू कशाला डान्स करतेस? तू बुलडोजर म्हणून काम करणार आहे. इकडे तुझं करिअर आहे ना रे. असं काय कर, पैसे काढ, पैसे काढ, पैसे आता कोणाला देणार? पैसे काढ, पैसे काढ तू. ओ रसिका बाई, एक काम करा, तुम्ही हे पैसे घ्या आणि तुम्ही नाचा ना. अरुण भाऊ हा. 10,000 रुपये उरलेले आता. किती? 10,000 बाकी सगळे गेले. 10,000 आम्ही दोघी पण नाचत नाही. मग एक काम करा, माझं बोट पकडा, मी नाचतो 10,000. वा 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 वा, क्या बात है. ही संगीत बारी थांबूच नाही असं वाटत होतं. अतिशय रंगतदार परफॉर्मन्स. हो ना प्रसादा? अरे 100% प्राजक्ता. म्हणजे अमृता खानविलकर भेटायच्या आधी जर पशा मला भेटला असतास मी 100% सांगतो तुला, मी सिनेमा बनवला नसता. अरे दादा, अरे वा वा, छान संकल्पना आणि छान सादरीकरण. पशा छान दिसतोयस. बराच काळ काही लोकांना तुला साडीमध्ये बघायची इच्छा होती, ती आज पूर्ण झाली. छान दिसतोयस, रसा मस्त दिसतेस. बने मस्त. कदम, ओ हो हो, हे मला एवढं आवडलंय ना. वा वा, भारी, खतरनाक. नेहमीप्रमाणे एनर्जी. प्रभाकर, श्याम तिघांची गिव्ह अँड टेक तिघांचं मस्त आणि रंजक विषय होता आणि छान सादरीकरण होतं. मजा आली. थँक्यू. येस, सई. ठसकेबाज परफॉर्मन्स होता. खूप मिस केलं होतं मी हे तुझं रूप भावा. आज फायनली आमची इच्छा पूर्ण केलीस, त्याबद्दल खूप धन्यवाद. बैठी लावणी फार विशेष आवडली मला. ते असं करून जे असं असं केलं, क्रेझी क्रेझी, खूप मस्त, मजा आली.